वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेत रस्सी खेच आहे। विद्यमान खासदार भावना गवळींनी माझीच उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला आणि संजय राठोडांना टोलाही लगावला। संभ्रम निर्माण करणाऱ्यांना पक्ष महत्त्व देणार नाही असं भावना गवळी म्हणालेत। माझ्या उमेदवारीचा काही संभ्रम नव्हताच पूर्वीपासून। काही लोकांनी जर संभ्रम निर्माण केला असेल तर त्या गोष्टीला काही पार्टी फार महत्त्व देणार नाही। वाशिम यवतमाळ मतदारसंघातनं आपल्या उमेदवारीचा दावा करण्यासोबतच भावना गवळींनी हा टोला मंत्री संजय राठोडांना लगावलाय। लोकसभेची माझी उमेदवारी निश्चित असून कोणताही संभ्रम नाही आणि ज्यांनी संभ्रम निर्माण केला त्यांच्या बोलण्याला पक्ष महत्त्व देणार नाही असं भावना गवळी म्हणाल्या। मला असं वाटतं की माझ्या उमेदवारीचा काही संभ्रम नव्हताच पूर्वीपासून। काही लोकांनी जर संभ्रम निर्माण केला असेल तर त्या गोष्टीला काही पार्टी फार महत्त्व देणार नाही असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे। मी नेहमीच कामाला लागलेली असते। मला असं वाटतं की माझा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, त्याच्यामुळे वाशिमला मी काम केलं तर यवतमाळला लवकर कळत नाही, यवतमाळमध्ये असले तर इकडे कळत। कारण माझा मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या जरी पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे भौगोलिकदृष्ट्या। पक्षातच भावना गवळी आणि संजय राठोडांमधला अंतर्गत वाद वाशिम यवतमाळ जिल्ह्यात लपून राहिलेला नाही, त्याची झलक आता पुन्हा सुरू झाली आहे। भावना गवळी सलग 5 वेळा खासदार आहेत, आता पुन्हा त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोडही स्पर्धेत आहेत। मी असो की आणखी दुसरा कोणी उमेदवार, पक्ष नेतृत्व ज्याला संधी देईल तो लढेल असं 2 दिवसांआधीच राठोड म्हणाले होते। महायुतीचे जे उमेदवार ठरतील ते आमचे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत। ते जे ठरवतील त्या संदर्भामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला ज्याला कोणा मला असेल दुसऱ्याला असेल ज्याला ते म्हणतील लढायचे आहे तर ते लढतील। पहिली गोष्ट तर आम्ही 13 खासदार ज्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेलाच आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं होतं की या ठिकाणी तुम्हाला आम्ही कायम ठेवूया, पहिली गोष्ट। त्याच्यामुळे माझी उमेदवारीच्या व्यतिरिक्त अशी उमेदवारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कारण माझा क्लेम आहे, माझा दावा आहे, मी लगातार 5 वेळा निवडून आलेली आहे, महाराष्ट्रातली पहिली महिला आहे की मी कंटिन्युअसली निवडून येते। त्याच्यामुळे माझा दावा तर आहेच आणि म्हणून मी नेहमी म्हणते मेरी झांसी नहीं दूंगी। कोणाला म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। भावना गवळींना तिकीट मिळो की मग संजय राठोड यांना जर भाजपला जागा सुटलीच तरी महायुतीच्या उमेदवाराचा सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशीच होईल आणि ठाकरे गटाकडनं संजय देशमुखांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संजय देशमुखांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता, तेव्हा त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती अशी चर्चा आहे। माजी राज्यमंत्री राहिलेले देशमुख राठोडांचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे वाशिम यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी किंवा संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख अशी लढत होण्याची शक्यता आहे। आमची उमेदवारी हे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जाहीर करणार आहेत, तर त्याच्यामुळं यवतमाळ वाशिममध्ये आम्ही दौरे चालू केलेले आहे। अतिशय चांगला प्रतिसाद ग्रामीण भागात असो की शहरी भागात असो प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी मिळत आहे। म्हणून उद्धव साहेब जे डिक्लेअर करतील, ज्याला कोणाला उमेदवारी देतील त्या उद्देशानं आजपासून आम्ही म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहे। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते। आता मुख्यमंत्री शिंदेंना वाशिममध्ये आणून भावना गवळींनी शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे। शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण आणि वाशिमच्या अकोला नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींच्या पुन्हा एकदा उमेदवारीवरून किंवा विजयावरून थेट भाष्य केलं नाही। मात्र महायुतीचाच भगवा फडकणार असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। महाराष्ट्राची घोषणा आहे अब की बार 45 पार। या ठिकाणी एवढीच सगळी मोठे प्रत्येक ठिकाणी असे हजारो लाखो लोक येत आहेत आणि म्हणून या मतदारसंघामधून देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। 1-2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। त्यानंतर वाशिम यवतमाळमधनं पुन्हा भावना गवळीच संजय राठोड की मग दुसराच उमेदवार असेल हेही स्पष्ट होईल।
विवेक गावंडेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.